इशारा देण्यात आलाय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गेले काही दिवस राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीला पावसाचा जोर राज्यामध्ये पुन्हा एकदा वाढत जाणार होय। आता हा अंदाज लक्षात घ्या। विजांसह राज्यात पुन्हा धो पाऊस आता बघायला मिळणार आहे। ही 100% खरी गोष्ट आहे। आज देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे, मात्र काही भाग असे पण आहेत की त्या ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यांच्या आसपासच्या भागात पाऊस झाला आहे पण त्यांना पाऊस झालेला नाही, असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं आहे। मात्र आता पुढचे काही तास महत्त्वाचे असून पावसाची शक्यता तर आहेच, मात्र पुढचे 5 ते 6 दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार असून राज्यामध्ये तुफान पावसाची शक्यता आता आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील, उद्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील, सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी फक्त आता हा व्हिडिओ एकदम लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही बघत चला। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी छोटंसं काम करायचं आहे, चॅनलला मात्र सबस्क्राइब करायचं आहे, म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजची रोज महत्त्वाचा हवामान अंदाज या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचे अपडेट। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, आज किती जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहे, पुढच्या 2 तासात कसा पाऊस राहणार आहे व तसेच पुढचे 5 ते 6 दिवस राज्यातील कोणत्या भागामध्ये तीव्र मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतील, सर्व माहिती आता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला डायरेक्ट मी मॉडेल दाखवत आहे। या ठिकाणी बघा, आता तुम्हाला स्पष्टपणे एकदा समजून दाखवतो पाऊस वाढण्याचं नेमकं कारण काय आहे। कारण हे खूप मोठे पाऊस आता राज्यात बघायला मिळणार आहे, तुफान पाऊस राज्यात येणारच आहे। तसेच इकडे तुम्हाला एकदम उजव्या साईडला, इकडे लक्ष देऊन बघा, एकदम उजव्या साईडला एक तुम्हाला चक्राकार परिस्थिती दिसत असेल, त्यामध्ये तुम्हाला गोल वारे फिरतानाचा दिसत असेल। हा आहे बंगालचा उपसागर। हा जो बंगालचा उपसागर आहे ना, या ठिकाणी अशी गोल वारे तुम्हाला फिरताना दिसत आहेत। यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होत असून याचा थेट प्रभाव भारतावर पडणार असल्यामुळे भयंकर मोठे पाऊस भारतात होणार आहे। त्यामध्ये इकडेच बघा, यातच समुद्रात मोठं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे व हे पावसाळी वातावरण पण भारताला धडक देणार आहे। त्यानंतर इकडे अरबी समुद्र दिसत असेल। मुंबईच्या आसपासचा जो समुद्र आहे, म्हणजेच की कोकण किनारपट्टीच्या जवळचा जो समुद्र म्हणून ओळखला जातो तो आहे अरबी समुद्र। या समुद्राच्या जवळ एक सिस्टीम आहे, या सिस्टीमचा देखील प्रभाव राज्याच्या आसपासच्या काही भागात पडेल, मात्र एवढे की पूर्ण प्रभाव पडणार नाही। यामुळे देखील मुसळधार पाऊस हे भारतात होणार आहेत। भयंकर स्वरूपाचे पाऊस आपल्याला भारतामध्ये बघायला मिळू शकतात। अशा प्रकारची परिस्थिती या 2 चक्रीवादळामुळे निर्माण होणार आहे। तर चला आता येत्या 2 तासामध्ये कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते पाहूया। त्यानंतर 24 तासात कसा पाऊस राहील, कुठे मुसळधार पडेल, त्यानंतर पुढचे 5 ते 6 दिवस कसं वातावरण राहील, सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता या ठिकाणी मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये तुफान वेगवान गतीने आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। 100% पाऊस तर बघायला मिळणारच आहे। तर यामध्ये जर विचार केला तर आता राज्यामध्ये मोठे पाऊस आता बघायला मिळणार आहेत। येत्या 2 तासाचा एक अंदाज देतो, त्यानंतर पुढचे आपण 5 ते 6 तारखांचा अंदाज बघणार आहोत। यामध्ये इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार कोरेगाव, साताऱ्याला पाऊस झालेला आहे, मात्र या ठिकाणी अजून पण पावसाचे ढग सक्रिय होत चाललेले आहेत। या ठिकाणी सातारा, कोरेगाव, मोळ, देवरा, आद्रकीचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर काही असे भाग आहेत की त्या भागामध्ये तुफान पाऊस बघायला मिळू शकतो। इकडे बघा, काही लोणान, फलटणचे भाग आहेत, अति भयानक पाऊस दाखल होत आहे। त्या 2 तासात मुसळधार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहावं। यामध्ये लोणार, आद्रकी, नंदाल, फलटण, लेटचा भाग असेल, तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या ठिकाणी अधिक पावसाचा जोर राहील, सर्व अंदाज आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता त्या प्रकारचे जिल्हे पण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। कोणत्या भागात कसा पाऊस राहणार आहे, सर्व काही माहिती या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे। तर येत्या 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस वाईच्या भागामध्ये येत आहे। 2च तासात या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। यानंतर वाई, खंडाळाचा भाग असेल, लोणारचा भाग असेल, रावडीचा भाग असेल, या आसपासच्या भागापर्यंत देखील विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही भागात तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आपल्याला
पाहायला मिळू शकते। यानंतर इकडे आद्रकीचा भाग असेल, वाई खंडाळाचा भाग असेल, लोणारचा भाग असेल, काही भागामध्ये अति तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हे देखील तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे। अशा प्रकारचं वातावरण राज्यभरामध्ये आपल्याला तुफान घालवतानाची चित्र परिस्थिती ही पाहायला मिळू शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जेवढं होईल तेवढा हा अंदाज आता लक्षात घेत चला। तर चला आता पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढत चालणार आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्यात येत्या 2 तासात दाखल होणार आहे ते सांगतो। कारण की 15 ते 16 जिल्ह्यात तुफान पाऊस पुढच्या 2 तासामध्ये येणार आहे। यामध्ये नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पाऊस येणार आहे व पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये कुठे कसा पाऊस राहील, आता सर्व काही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन बघा। तर यामध्ये इकडे बघा, आता सध्या स्थितीला विचार जर केला तर आता नाशिकच्या काही भागात अतिवृष्टी सुरू आहे, जसा काय पाऊस आता बघायला मिळत आहे। या ठिकाणी नाशिक, जव्हार, त्र्यंबकचे भाग तुफान पाऊस सुरू झालेला आहे, वाडाला पाऊस सुरू आहे। शहापूरच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सतर्क राहणं योग्यच राहील, कारण की मोठा भयंकर पाऊस या ठिकाणी अजून 2 तासात तीव्र रूप धारण करणार आहे। यामध्ये खोपोली, खेडच्या भागात येत्या 2 तासामध्ये मुसळधारेची शक्यता असून विजांचा कडकडाट तसेच तुफान पाऊस 100% बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या भागात सतर्क राहायचं आहे। त्यानंतर खोपोली, पुणे, गोरेगावच्या भागात तुफान पाऊस, तर साताऱ्याच्या भागात, लोणारच्या भागात देखील मुसळधार पाऊस आता आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। त्यानंतर फलटणच्या भागात देखील अति मुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे। साताऱ्याच्या भागाकडे मोठं आसमानी पावसाचं संकट येतानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, बळीराजाने जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं ठरेल, कारण की मोठे पाऊस या भागात देखील आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात। त्यामुळे आता हा अंदाज लक्षात घ्या, जेवढं होईल तेवढं सतर्क राहा, म्हणजे पाऊस आता येण्या अगोदर सतर्क झाल्यानंतर तुमचे सोयाबीन पीक काय ठेवलेले असेल ते पण झाकून ठेवता येईल व तुमचा फायदा नक्की होईल। तर चला आता मोठं पावसाळी वातावरण रात्रीला देखील खूप भयानक स्वरूपाचं राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे। आता पुण्याच्या भागामध्ये देखील येत्या 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचे मोठे पाऊस पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल। अकलूज साईडच्या भागात देखील हीच परिस्थिती, अहिल्यादेवी नगर, अकलूज साईड तुफान पावसाचा अंदाज 100% बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे। जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं तुमच्यासाठी गरजेचं ठरेल, कारण की अतिवृष्टीसारखी परिस्थिती देखील काही भागात निर्माण होऊ शकते। असा पाऊस इकडे नाशिक पासून ते मुंबई पर्यंत होणार आहे। तर जळगावला हाय अलर्ट असून सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या 2 तासात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये जामनेरच्या भागात देखील तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं ठरेल, कारण की हे मोठे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहेत। यानंतर इकडे पाचोऱ्याचे भाग असतील, पहूरचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या लखलखाटामध्ये तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर चला, ही झाली सध्याची परिस्थिती। मात्र आता खरे मोठे पाऊस 24 तासापासून राज्याला आता रडारवरती ठेवणार असून राज्यामध्ये पुढच्या काही तासापासून जी पाऊस वाढत जाणार आहे, चक्रीवादळाचा फटका बसणार असून तुफान मोठे पाऊस येत्या 24 तासामध्ये राज्यात बघायला मिळतील। यामध्ये आता पुढचे बरेच दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर चला, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहील 2 ते 4 सप्टेंबर पर्यंत आता अंदाज देणार आहे तुम्हाला। 4 सप्टेंबर पर्यंत राज्यात कसा पाऊस राहणार आहे ते, सॉरी शेतकरी मित्रांनो, 4 सप्टेंबर नसून 4 नोव्हेंबर पर्यंत राज्यात कसं वातावरण राहणार आहे तो अंदाज तुम्हाला आता सांगत आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठे चक्रीवादळाची परिस्थिती भारताला तर लवकरच धडकणार असून भारतामध्ये तुफान मोठे अतिवृष्टीचे पाऊस आपल्याला तर नक्की बघायला मिळणार आहेत, ही तर खरी गोष्टच आहे। मात्र यामध्ये जर विचार केला तर आता येत्या 24 तासातच एक बदल होऊन मुसळधार ते तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये जत तालुका, जतचे भाग असतील, सांगलीचे भाग असतील, या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन आहे। यामध्ये कोडोले, सांगली, जत, इंदापूरचे काही भाग आहेत, मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। विजांचा धोका देखील अधिक या ठिकाणी बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये हे मोठे पाऊस राज्यात धुमाकूळ अतिवृष्टी घालणार आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे। यानंतर कराड, विटाच्या भागात, वडूज, साताऱ्याच्या भागात देखील विजांच्या लखलखाटामध्ये मुसळधार भयानक पावसाचा अंदाज, अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। यानंतर इकडे
सातारा साईडचे भाग असतील, पंढरपूर सोलापूर असेल तुफान मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. विजांसह पाऊस राहील. त्यामध्ये कराड विटाच्या भागात देखील मुसळधार भयानक पाऊस राहील. सांगली जिल्ह्यात खोपोली कोल्हापूरमध्ये देखील विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जेवढं होईल तेवढं बळीराजांनो शेतकऱ्यांनो सतर्क राहा. मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला एवढंच नाही तर आता पुढचे 7 दिवस अजून काही जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस बघायला मिळेल. आता त्या पण जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे बघा आता मोठं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये तर तुफान हजेरी लावतच आहे. कारण की आता सध्या स्थितीला काही ठिकाणी तीव्रता वाढवत पण चाललेला आहे. तसेच इकडे दोंड बारामती साईडचे बरेच भाग असतील, या भागामध्ये पावसाची तीव्रता आता वाढणार आहे. तसेच इकडे 28 तारीख या ठिकाणी विचार जर केला तर मुसळधार पाऊस आता नोव्हेंबरचे जे काही सुरुवातीचे आठवडे असतील त्यामध्ये पावसाची शक्यता आहे, पण तुरळक ठिकाणी आहे. तसेच आता पुढच्या 48 तासामध्ये राज्यात पाऊस आणखी तीव्र होणारच आहे. असं समजू नका की पावसाची तीव्रता कमी होईल, पाऊस उघडेल असं नाहीये. पाऊस राहणार आहे, मात्र भाग बदलत राहील. जिथे पडेल तिथे मुसळधार पडेल, जोरदार पडेल, नदी नाल्यांना पाणी येईल, असे मोठे पाऊस देखील बघायला मिळू शकतात. तसेच इकडे पुणे असेल, चाकणचे भाग असतील, या भागात देखील पावसाची शक्यता आहे. यामध्ये राहू, दोंड, श्रीगोंदा, शिरूर, चाकण, कसमेतचा भाग आहे, सासवडचा भाग आहे. या ठिकाणी देखील विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधारेची शक्यता आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. विजांचा लखलखाट राहील. विजांच्या लखलखाटात कडकडाटामध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे. एवढंच नाही तर इकडे कर्जत, करमाळा, जामखेडकडा, राळेगावच्या भागात बऱ्यापैकी भागामध्ये पावसाची व्याप्ती तीव्रता वाढत जाणार असून विजांच्या लखलखाटामध्ये हे पावसाळी वातावरण राज्यभरामध्ये धुवाधार आपली बॅटिंग लावणार आहे, बॅटिंग हजेरी करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर इकडे शिरूरचे बरेच भाग तुफान पावसाच्या अलर्टवरती. अलकोटे, मंचर, जुन्नर, गोरेगाव, अहिल्यादेवीनगरचे भाग बरेच आहेत अलर्टवरती. पाथर्डी, भागूरच्या भागात देखील विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या लखलखाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळणार असून मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे. त्यानंतर इकडे शहापूर, राजूर, संगमनेर, श्रीरामपूरचे भाग असतील, प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाची पावसाची शक्यता याही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कृपया सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे, सतर्क राहायचंय. थोडेफार जरी आभाळ आले तरी सतर्क राहा, कारण की विजांचा कडकडाट अधिक राहत असतो. तुफान विजा, तुफान वारा तसेच तुफान पाऊस हा आपल्याला सर्व काही यामध्ये बघायला मिळणार असून प्रचंड पावसाची शक्यता राज्यभरामध्ये आता बघायला मिळणार आहे. राज्यभरामध्ये धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर इकडे अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील हीच परिस्थिती राहील. त्यानंतर त्रिंबक, नाशिक, निफाडच्या भागात देखील विजांचा कडकडाट राहणार आहे. जव्हारचे साईडचे भाग असतील, या भागात देखील पाऊस राहणार आहे. येवला, वैजापूरच्या भागात येत्या 48 तासात बघा, येत्या 48 तासामध्येच मुसळधारेचा अंदाज असून विजांचा लखलखाट, विजांसह दो पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. ही गोष्ट मात्र खरी आहे. त्यानंतर इकडे खोडोलीचा भाग असेल, या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे. तर चला, हे झालं 48 तास. आता 48 तासाच्या नंतर भयानक स्वरूपाचे वातावरणात बदल होणार आहेत. नेमका पाऊस कुठे राहील? कारण काही ठिकाणी जसं काय अतिवृष्टीसारखे उन्हाळ्यातले पाऊस आपल्याला बघायला मिळत होते मागच्या वेळेस मे महिन्यात, तसे पाऊस राज्यामध्ये हजेरी लावण्याची शक्यता बघायला मिळणार आहे. तर चला, यामध्ये नेमके कोणते आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन पहा. तर बघा, आता मोठा बदल बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जो मी व्हिडिओ बनवत आहे त्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या पाऊस देखील सुरू आहे, कारण सध्या स्थितीला मोठा बदल तर वातावरणात होतच आहे. तसेच इकडे नांदेडच्या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये बदल होऊन पावसाचं वातावरण हे आता सक्रिय राहणारच आहे. आता पाऊस काय लवकर उघडण्याच्या मार्गावरती नाहीये. यामध्ये नांदेड, माजलगाव, सेलूचे भाग असेल, विजांचा लखलखाट तसेच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजांसह पावसाची शक्यता असून आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. गोष्ट आता लक्षात घ्यावी. मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड पाऊस राहणारच आहे. त्यानंतर इकडे पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील पावसाची शक्यता ही नक्कीच बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. पाऊस देखील चांगल्या स्वरूपात या भागात बरसणार आहे, असं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं वातावरण हे राज्यभरामध्ये आता धुमाकूळ घालणार आहे. विजांसह तुफान पाऊस राज्यामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे
वाशिमचे भाग असतील, चिखली साईडचे भाग असतील, या ठिकाणी देखील विजांसह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। वाशिम, चिखली, खामगाव, अकोला, कारंजा, चिखली, सिल्लोड, कन्नड, पाचोरा, जळगाव या भागात देखील विजांचा लखलखाट व तुफान पावसाचा अंदाज राहणार असून या भागातील देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं। विजांसह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमरावती साईडचे देखील भाग असतील, यानंतर यवतमाळ, वर्धा, आर्वी, कोडोली, अचलपूर, अकोटचे भाग असतील, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात तुफान पावसाचा अंदाज राहणार असून विजांसह पावसाची शक्यता 100% आहे। तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। काही ठिकाणी वादळी वातावरण हे 100% सक्रिय होऊ शकतं। तर चला मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता आता तुफान पाऊस चक्रीवादळाचा बघायला मिळणार आहे। यामध्ये चंद्रपूर साईडला तुफान मुसळधार पाऊस राहणार आहे। चंद्रपूरच्या भागात वाणी, भद्रावती, तसेच इकडे मोहोरीचा भाग, वरोराचा भाग असेल, या ठिकाणी वाडकी, पुणेच्या भागात अति भयानक पाऊस आता आपल्याला दिनांक 29 ऑक्टोबर रोजी बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे विचार जर केला तर चिमूरचे भाग असतील, हिंगणघाट साईड असेल, उरकपूरचा भाग असेल, या ठिकाणी बारामतीचा भाग असेल, तुळजापूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार तुफान पाऊस आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। जामनीच्या भागामध्ये, वर्ध्याच्या भागामध्ये, तसेच इकडे तुळजापूर साईड पर्यंत विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा पाऊस 100% हजेरी लावतानाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। उमरेड, पाचगावचा भाग आहे, लेगडचा भाग असेल, लगडचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। आर्वीच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। तर इकडे अमरावतीचे भाग असतील, अमरावती साईडच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। गोष्ट लक्षात घ्या। सासूर, घोटी, भंडारा, देसाईगंजच्या भागात विजांच्या लखलखाटामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, काय बदल झाले तर अंदाज देणारच आहोत। तसेच आता 30 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर पाऊस आहेच। त्यानंतर जर विचार केला तर राज्यामध्ये परिस्थिती हळूहळू त्यानंतर बदलायला देखील सुरुवात होईल व त्यानंतर काही बदल जर वातावरणात झाले तर लवकरच अंदाज तुम्हाला या चॅनेलमध्ये दिला जाणार आहे। दिनांक 2 नोव्हेंबरला पावसाचं वातावरण कमी होऊन थंडीची चाहूल बघायला मिळू शकते, याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। 3 तारखेला देखील पाऊस नाहीये, 4 तारखेला नाहीये, मात्र थंडीसाठी पोषक वातावरण थोड्याफार प्रमाणात राहील। कुठे झाला असतं पाऊस दिवसा होईल, अन्यथा रात्रीला थंडीसाठी पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। 7 तारीख असेल, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर या भागात देखील अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।